पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेत मनानी बुद्धीचे ऐके आती। पुंडली गवरदे हरी विठ्ठल। की परमात्मा निष्काम कर्माच्याच अधीन असतो। कर्म जे करतात त्याच्यात फळाची अपेक्षा ठेवणं म्हणजे भगवान परमात्मा काहीतरी देऊन टाकून देतो, हा कालचा विषय। पण भगवान प्राप्त होत नाही असं समजायचंय। आणि कर्माचं फळ जर कुठलंच ध्यान न ठेवता जर कर्म आपण आचरण करत असेल आणि भगवान परमात्माला स्वाहाकार देत असेल तर ती कर्म भगवंतापर्यंत पोहोचत असत। दुसरं कर्म भगवंतापर्यंत पोहोचत नाही। प्रत्येक कर्म माणूस कर्म करतोच करतो। त्याच्यात राजसी कर्म आहे, तामसी कर्म आहे, सात्विक कर्म आहे। तर केवळ सात्विक कर्माबद्दलच विचार करायचा आपल्याला, तामसी कर्माबद्दल आणि राजसी कर्माबद्दल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। सहसा तामसी आणि राजसी कर्म होऊच नाही। सात्विक कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवू नये। आणि कर्म जर करत असताना फळाची अपेक्षा न ठेवून जर कर्म केलं तर ते समतेचं कर्म होत असत। आता समतेचं कर्म म्हणजे काय, समता म्हणजे काय? कर्म जे करणारा आहे तो कर्म करून घेणाऱ्याच्या वेगळा नाही। कर्म जे करणार आहे कर्म करून घेणाऱ्याच्या वेगळा नाही, म्हणून कर्म समतेचं ठरत असते। कळत जायला पाहिजे माणसाला की कर्म तर करत आहे पण मी कर्म करतो असा जे भाव आहे त्याचा, ती भाव त्याच्याकरता वाईट ठरत असते, त्याच्याकरता वाईट ठरत असते भाव। कारण मी कर्म करालो असा ज्याचा भाव आहे तो कर्मापासून दूर गेला असं म्हणून समजायचं। आणि कर्म करत असताना मी कुणाकरता कर्म करालो हेही भाव नाही ठेवला पाहिजे। कर्म करालो ही भाव सुद्धा नकोय, कर्म कशा करता करलालो ही सुद्धा भाव नकोय, आणि कर्माचं काय फळ बनाले ही सुद्धा भाव नकोय। ती कर्म सोज्वळ कर्म असते। कर्म करत असताना माझा स्वधर्म आहे कर्म करणे, आणि कर्म जे करू लागलो त्या कर्मामध्ये परोपकारता किती आहे, की स्वार्थ आहे की परार्थ आहे याचा कुठलाच न विचार करता केवळ कर्म करत असताना मी कर्म करालो हा भाव दूर ठेवून दिला पाहिजे। ज्यांच्याकडून हा भाव समाप्त होतो म्हणजे कर्मातला अहम भाव निघून जातो। पण माणसाला हीच स्वभाव जास्त असतो की कर्म करत असताना प्रत्येक कर्माकडे आपण एवढं लक्ष देतो की बाबा ही कर्म मी केले कारण मी कर्म करणार आहे असं जे लक्ष देतो ना, ती लक्ष ह्या भावाला अहम भावामध्ये प्रगट करून टाकून देतो। बरं, जे कर्म जे होऊ आले ते कर्म आणि कुणा करता नसून ते कर्म जे बनाले, कर्म करणारा आणि कर्म करून घेणारा जे दोघे आहेत ना ते एकच असल्यामुळं मग करता कोण आहे आणि कुणा करता करतोय ह्या कर्तेपणाचा अहम भाव नष्ट होऊन जातो माणसाकडे। करता कोण आहे करता आणि करवून घेणारा कोण आहे, करणारा कोण आहे, करवून घेणारा कोण आहे। कर्म काय, करता काय आणि करवून घेणार कोण, या तिन्हीचं लक्ष आलं पाहिजे, तिन्ही एकवटले पाहिजे। मग आम्ही करतो
त्याचा भाव बाळगतो, त्याच्यामुळे कर्मात अहमभाव निर्माण होतो. मग कर्मात कसं होतं, वजन आणि हलकं व्हायला सुरुवात होते, कमी आणि जास्त. माणसाच्या चित्ताला अशी व्यथा जडते की पूर्ण कर्म जर झालं तर पूर्ण झालं वाटतंय, आणि अर्ध जर राहिलं तर माणसाला अर्धवट राहिलं वाटतंय. कारण का, मी करतो असा भाव ठरल्याच्या नंतर, अहमभाव करतेपणामध्ये प्रगट झाल्याच्या नंतर कधी पूर्ण होतं आणि कधी अधुरं राहत असतं, असा भावामुळं. पण ही भाव केव्हा निर्माण होतो, जी कर्म करतो आणि कर्म करून घेतो ह्याच्यातला जी भाव, ह्याच्यातलं जे समतोल वृत्ती आहे ही न कळल्यामुळं. न कळलं, थोडक्यात बोलून जातो. जे माणसाने अन्नदान केलं एखाद्याने, हो म्हणायचं नाही, अन्नदान केला, अन्नदान केला, कथा नाही आहे, चिंतन आहे. एखाद्याने अन्नदान केला, अन्नदान केल्याच्या नंतर 10-5 माणसाला सांगायला सुरू केला की मी अन्नदान केलो, मी अन्नदान केलो. म्हणजे कर्म घडलेलं आहे, सत्कर्म घडलेलं आहे, पण त्याच्यात कर्तेपणाचा हमभाव निर्माण झाला, कर्म वाया गेला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ध्यान देऊन आहे का, दुसरा मुद्दा, कर्म जे होऊ लागले ते कर्म कुणा करता होऊ लागले, जे कर्म आमचं झालेलं आहे ते कुणा करता झालेलं आहे असं कळत नाही. कर्म जे केलेलं आहे त्याचे जे पुण्य आहे, त्याचे जे फळ आहे, कुणाला प्राप्त होऊ लागले, करणाऱ्याला. बरोबर आहे. मग कुणाला सांगायचे मी कर्म केलं म्हणून. बर, जे कर्म केलं ते पुण्य, त्याचं फळ का प्राप्त होऊ लागले, कारण ते कर्म परमेश्वराकडे गेलं म्हणून त्याचं फळ प्राप्त झालं. आणि जर ती कर्म पूर्णपणे स्वहा जर केलं, मग कर्तेपणाचा भाव नष्ट झाल्यामुळे तिथं निष्काम कर्म ठरलं, नाहीतर सकाम कर्म झालं. ते सकाम कर्मामध्ये फळप्राप्ती होती आणि ती फळ, सकाम कर्माच्या फळाचा नाश होतो, पण निष्काम कर्माचा फळाचा नाश होत नाही. म्हणून कर्म करत असताना जी पुण्य कर्म आहे त्याला भगवंताला स्वाहाकार करावा. काही कळत नसतं तर ब्रह्मार्पणमस्तु, शिवार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु अर्पण केलं पाहिजे. आणि असं ठरवलं पाहिजे, देवा माझ्यानं काय होणार ही कर्म. अरे कर्म तर तुला करून घ्यावं वाटलं, निमित्तात मला धनी बनवलास याचा. मी बोलविल्या वेद बोले, कारण त्यानं बोलले वेद बोलतो, त्यानं चालवल्यावर सारा जगाचा प्राण चालतो. मग आपण कितक्याचे करणार. उदाहरणामध्ये असं ठरवून घ्या थोडा वेळाकरता, म्हणजे देवाकडे जाण्याचा जी भाव आहे असं ठरवून घेतलं पाहिजे. कारण जे कर्म उलाले ते ईश्वर करून घ्यावा असं ठरवलं देवानं, म्हणून करून घेतले. नाहीतर कर्म घडत नाही. आणि जर कर्म घडलं आणि त्याचा कर्तेपणा जर आमच्याकडे गेला तर त्याच क्षणी कर्माचं फळ नष्ट झालेलं आहे, निष्काम कर्माचं फळ नष्ट झालेलं आहे. सकाम कर्म प्रगट होते, सकाम कर्मामुळे सकाम कर्माचे फळ प्राप्त होतात आणि सकाम कर्माचे फळाचा नाश होत असतो. जर तुम्हाला याच्यातलं योग कळायचा असेल, योग म्हणजे ह्याच्यातलं जोडीवपणा, कर्म करणारा आणि कर्म करवून घेणारा हे 2 झाले आणि कर्म हे 3 झाले. किती झाले, कर्म करणारा, कर्म करवून घेणारा आणि एक कर्म, हे 3 झाले. आता तिन्हीला एक करायचं कसं, ह्याच्यातला योग कळला पाहिजे. कर्म करणारा कोण, कर्म करवून घेणाराचा अंश कर्म करणारा, कर्म करवून घेणारा पूर्ण अंश, कर्म करून घेणारा पूर्ण परब्रह्म आणि कर्म करणारा त्या परब्रह्मातला एक ब्रह्म. आणि जे दोघांच्या संघर्षामध्ये जे कर्म जे घडले, निष्काम कर्म जे उलाले, ते निष्काम कर्म म्हणजे दोघाचा योग आहे. जर सकाम कर्म झालं तर या दोघाला दूर ठेवत असते.
लक्षात बसलं का काय बोलतो ते? कर्म करणारा आणि कर्म करून घेणारा या दोघाला जर जुटायचं असेल तर निष्काम कर्म ह्या दोघाला जोडू शकतो. सकाम कर्म या दोघाला कधीही जोडत नाही. सकाम कर्म या दोघाला कधीही जोडत नाही. कारण सकाम कर्मामध्ये एक इच्छा असते, इच्छा. आणि ते इच्छा म्हणजे काय? माया. ही माया या दोन ईश्वर आणि ईश्वर जीवांशाला कधी एक जीव होत नाही. म्हणून ही माया, म्हणून म्हणतात ही मोह. तू ऐसा तै होसी जय मोहा ते या सांडीसी. तू केव्हा असं होशील आणि केव्हा ह्या मायेला दूर करशील? म्हणून मला सांगायचे की प्रत्येक कर्म घडत असलेलं कर्म परमेश्वरास अर्पण करा. कारण ती कर्म तुमच्याकडे ठेवून घेऊ नका. आणि मला म्हणायचंय ज्यांना पैसा सांभाळता येते त्याने सांभाळावं घरामध्ये. साध्या भाषेत कळायचं झालं तर प्रत्येकाने सांभाळायचा प्रयत्न जर केला, खिशात पैसा राहत नाही. घरात कोणतरी एकच माणूस राहते, जिंद म्हणजे जीव गेला तरी सोडत नाही. कसं कर्म आणि सकाम कर्माचं जे फळ आम्हाला प्राप्त होते ना, त्या फळाला संरक्षण करता येत नाही आम्हाला. ज्या क्षणी आम्हाला सकाम कर्माचं फळ प्राप्त झाले त्याच क्षणी आम्ही लोकांना सांगायला सुरू केलो ना, असं झालं तसं झालं, येऊन झालं, तितके क्विंटल झाले, 50 क्विंटल झाले, 20 क्विंटल झाले, एवढा स्वयंपाक केला, बुंदी नुकतीचा जेवण केलं, डाळ पुरी केली, काहीतरी केली, चाल. कुठं चाललं ते? फळातला हळू. जसं मवाळाचा गड्डा माहित आहे तुम्हाला? जवळ त्याला धक्का लागत नाही तेव्हा रस कधी निघत नाही. तुम्ही असं गोल फिरवा, काही करा, पण यदा कदाचित तुम्ही असं धक्का जर लागलो तर ते थोड्यानं थेंबानं आपोआप त्या गोड रस जी आहे ना त्या गड्ड्यातला आपोआप सर्व गड्डा पूर्ण होतो धक्का लागल्यावर. लक्षात असू द्या. तसं सकाम कर्माचं जे फळ आहे ना ती मवाळाच्या गड्ड्यासारखं आहे. कर्म करत असताना मवाळ चावून घेतलं पाहिजे. बरोबर आहे? सोपं होत नाही ना, होते का? आता बघा कोणी अन्नदान करत असलं तर काय लोकांना येणं लागलं असेल, वर्षभर घरी खाते ते महाराजाच्या मोठ्यावर निघून देतात. काय येणं लागलं म्हणजे ती मवाळाच्या माशा तेवढ्या चावणार, त्याच्यातून ती गड्डा निर्माण केला म्हणजे फळ प्राप्त झालं. आणि त्या गड्ड्याला धक्का लावणं म्हणजे आपण लोकांना सांगणं मी एवढं अन्नदान केलो, तेवढं फलानं केलो, पंढरपूरला पाययात्रा गेलो, म्हणजे त्या गड्ड्याला धक्का लागला. किती वेळ ठेवचाल? आल्या थेंब चाटत राहचाल का? आणि धक्का जर लागणार गेलं तुम्ही 10 दिवस ठेवा, त्या गड्ड्यातून थेंब बाहेर येणार? लक्षात बसलं का? पण धक्का लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक लक्ष असू द्यायचंय, सकाम कर्मामध्ये मवाळाच्या गड्ड्यासारखं आहे आणि निष्काम कर्म करणं म्हणजे असं. निष्काम कर्म म्हणजे सांगतो तुम्हाला, निष्काम कर्म म्हणजे मांजराला जर 7 पिल्ले जरी जन्माला आलं तर पिल्ल्याला उठून जाऊन कोणा घरी बसायची गरज नाही. स्वतः मांजर उचलते, ह्या घरामधून त्या घरात नेऊन ठेवते, म्हणजे सांभाळते. लक्षात असू द्या. मग मांजराच्या पिल्ल्याला घोर आहे का? कारण का घोर नाही? त्याचा जीव कोण सांभाळतो? मांजरीन सांभाळते का? पण वानराच्या पिल्ल्याला भीती आहे की नाही? वानराच्या पिल्ल्याला वानरीन उडी मारायची म्हणली, त्यानं कुठेही चरत असलं तर पळत येऊन पोटाला धरावं लागेल. नाही धरलं उलटून पड, काय करू वाटत ते करते, माय सांभाळत नाही. म्हणजे सकाम कर्माची गोष्ट म्हणजे वानराच्या पिल्ल्यावरी झाली आणि निष्काम कर्माची गोष्ट म्हणजे मांजराच्या पिल्ल्यासारखं झालं. म्हणजे मांजराच्या पिल्ल्याला मांजरीन सांभाळते
तसं निष्काम कर्म केलेल्या भक्ताचं जे फळ आहे त्याला ईश्वर सांभाळतो. वाटोळं होऊ देत नाही. इथं वाटोळं असेल का तिकडे घालतो, तिथं वाटोळं असेल तिकडे. आकर भीक लागली किती वेळ माग देवा, आजच्या टाइमची रोटी नाही र, एवढा कसा असतील र काळ्या कपटी, किती म्हणतो नाही देणार. आजची नाही उद्याचा आहे, तुला का लागले खाऊन सारून टाकतोस. इथं आल्यावर काय खातोस तू, इथं आल्यावर काय खातोस. अशा पद्धतीची गोष्ट. इथं आल्यावर काय खातोस. म्हणून देव विचार करतो इथं खर्च देत नाही. म्हणून बघा तुम्ही भक्ताला जास्त भिक्षुकता असते, कारण त्याच्या फळाला कोण सांभाळतो, ईश्वर सांभाळतो. आणि सकाम कर्माच्या फळाला कोण सांभाळतो, अजिबात कोणी सांभाळत नाही. कारण त्याचं त्यानंच सांभाळावं लागते आणि आपल्याला सांभाळणं होत नाही. म्हणून जे बी कर्म आमच्यानी घडत असते ती कर्म काय करावं लागते. देखे जे तुला ले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी समर्पिजे, ते परिपूर्ण सहजे झाले जाणे. तेच कर्म परिपूर्ण झालं म्हणून समजायला पाहिजे. बाकीचे कर्म परिपूर्ण होत नाही. यदा कदाचित निष्काम कर्म करता तुम्ही, भगवंतास अर्पण केलेलं जे कर्म आहे ना, असं ठरवा. निष्काम कर्म करणाऱ्याचं कधी पूर्ण झालं नाही असं समजायलाच नाही पाहिजे. कर्म करत करत कधी जरी अर्ध कर्म राहिलं, भगवंतास अर्पण केल्यामुळं अर्ध राहिलेलं कर्म भगवान त्याला करवून घेतो. समजून घ्या. पंढरपूरला जाता जाता ताव आली. पहिले बरंच पंढरपूरला गेला चालत, पण जाता जाता ताव आली. तिथं बसून रडायचं नाही माझी अर्धी वारी झाली म्हणून. जेवढं झालं ना तेवढं पावला पावलाला जी कर्माचं फळ आहे ती भगवंतास समर्पण करत चला, भगवंताचं नाम घेत चला. म्हणजे ती कर्म जे अर्ध जरी झालं पण भगवंताला अर्पण झाल्यामुळं भगवान काय करतो, ठीक आहे जरी इथंच राहिलं ना तुझं शरीर हरकत नाही, पण तुझं चित्त कुठपर्यंत पळालं, कुठपर्यंत पळालं, पंढरपूर पर्यंत पळालं ना. मग देवाला काय शरीराची गरज आहे का चित्ताची गरज आहे. देवाला गरज आहे कुणाची, चित्ताची. मग तुमचं चित्त कुठे गेलं, भगवंताकडे गेलं आणि भाव समर्पण भाव झाला. देवा इथपर्यंत घडलं, ही झालेली सेवा भगवान परमात्म्यास समर्पण. मग त्यावेळेस भगवान परमात्मा काय करतो, जे उर्वरित राहिलेलं आहे ती सर्वपणे करून घेतो. हे जे सरसे पण मनोधर्मी तेचे योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे, त्याला योग स्थिती म्हणतात. आणि ती प्रशंसनीय आहे ती योग स्थिती. ते स्थिती कशी आहे, ते योगाची स्थिती कशी आहे, कर्म सांगितलं ना तुम्हाला, बुद्धी आणि मन हे दोन्ही जरी एकवटले असतील ना, काय सांगायचं त्या ठिकाणी, हे योग कसा आहे. ते काम करणारा कोण आहे, मन आहे उदाहरणामध्ये. बुद्धी काय करते, त्याला सांगोपन करते, त्याचं फळाचं सांगोपन करते. आणि मनाने जर निष्काम कर्म केलं तर बुद्धी त्या फळाला सांभाळते, लक्षात असू द्या. म्हणजे दोघांचा विचारानं झालेलं कर्म म्हणजे योग झाला. या ठिकाणी योग स्थिती उत्तम प्रशंसिजे, म्हणजे प्रशंसनीय हा बुद्धी कर्म आहे. हा बुद्धियोग जे आहे प्रशंसनीय आहे. कारण का, ज्या बुद्धीनं निष्काम कर्म करण्याची निश्चय ठरवून निष्काम कर्म केले आणि कर्तेपणाचा भाव आपल्या अंगी घेतला नाही, तो भगवंताला आदिपुरुषाला सर्व समर्पण केल्यामुळं उर्वरित राहिलेलं जीवी कर्म आहे भगवान परमात्मा त्याला पूर्ण करून घेतो. म्हणून मला म्हणायचंय की भगवंताकडे काय धाडतो आपण, आणि लक्षात बसले काय धाडतो आपण, भगवंताकडे झालेली सेवा धाडत असतो. हा झाला एक भक्त आणि देवाचा गुण झाला. पण बुद्धीमध्ये काय आहे, समता आहे. बुद्धीमध्ये कोणती आहे, कोणती समता आहे. कारण मी तुम्हाला पहिलं सांगून गेलं, कर्ता कर्म आणि करवून घेणारा हे तिन्ही एक आहेत. आणि हे कळतं कुणाला, चित्ताला कळत असतं. बुद्धी आणि मन आणि चित्त हे तीन जर एक जर झाले, मन बुद्धी चित्त हे तीन जर एक झाले, म्हणून म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याथी.
मन आणि बुद्धी ज्या ठिकाणी एक रूपानं नांदते, कळलं नाही? माय आणि लोक एका रूपानं जर नांदत असतील उदाहरणामध्ये, तर ते साठवल्या जातं, काही ना काही साठवल्या जातं. मग साठवतं कुठं? चित्ताच्या ठिकाणी साठवल्या जातं, लक्षात असू द्या. मग चित्ताला कळत जावं, कारण समत्व चित्ताचे, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. ज्याच्याकडे समत्व चित्त आहे ना, तीच योगाचं सार आहे. योगाचं फळ काय? समत्व चित्त, म्हणजे चित्ताची समानता प्रगट होणे, चित्तात स्थिरता प्रगट होणे. कर्म करत असताना माणूस हालू नाही. हालू नाही म्हणजे शरीरानं बोलला गेलो मी, चित्ताला कधी हालू द्यायचं नाही. कसं? उपासना धरली, आता हे कर्म चालू झालं उदाहरणामध्ये, उपासना धरली, फराळ बी केला, पण दुसऱ्या फराळाची वाट एवढी बघायची, एवढं हलवायचं त्याला. फोडणी पडली, वास नाकाला आलं की आत्ता फोडणी पडली, तर म्हणजे चित्त काय होलं तुमचं? हालू आलं. लक्षात बसलं का? म्हणजे हलणे, स्थिरता प्राप्त होण्याकरता हलणं नकोय. म्हणजे चित्ताला हलू द्यायचं नाही. चित्त जर हलत असेल तर बुद्धी आणि मन जिकडे म्हणले तिकडे सैरावार होत असतात. म्हणून म्हणतात की बुद्धी आणि मन हे दोघांचे ऐक्य म्हणजे योग. योगाचा अर्थ होतो जोडणे. ऐक्य आणि योग हे दोन्हीचा अर्थ एकच होतो. मन आणि बुद्धी जर एक रूपानं रांधत असेल म्हणजे बुद्धीनं निश्चय करावा, तसं मनाने वागावं असं बोलायचं मला. का मनाने निश्चय करावा बुद्धीनं वागावं का? असं नाहीये. बुद्धी ही आईचं नातं आहे, मन पुत्राचं नातं आहे, लक्षात असू द्या. म्हणजे बुद्धीनं निश्चय करावा, त्या संकल्पाला पूर्णपणे करण्याकरता मन आरूढ व्हावं. नाहीतर किती वेळेस मन बुद्धी निश्चय करून सोडते आणि मन त्या संकल्पाला तोडत राहते, म्हणून त्याला योगी म्हणता येत नाही. सततम संकल्प युक्त योगी, म्हणजे सतत संकल्पावर आरूढ राहणारा त्याला योगी म्हणतात. म्हणजे योगाला टेका कुणाचा आहे? मनाचा आहे. कारण मन योग होऊ देत नाही, म्हणून बुद्धीनं निश्चय करावा आणि मन बुद्धीसारखं वागावं. हे दोन्हीचं जर एक रूप झालं तर हे चित्ताचं म्हणजे समत्व चित्त म्हणतात. आणि समान चित्त प्रगट झालं की याला म्हणतात हे योग आहे. आणि समान चित्त प्रगट होणे हे योगाचं सार म्हणजे योगाचं फळ आहे. अशा प्रकारे बुद्धी अशी हे बुद्धियोग आहे. आणि या बुद्धी योगामध्ये जर कोणी आचरण करत असेल तर तो खरा कर्मयोगी आहे, लक्षात असू द्या. कारण का? जो बुद्धियोग विचरिता बहुत पडी पार्था दिसे हा अरुता कर्मयोग. या बुद्धियोगामध्ये विचरण करणारा तो कर्माच्याही पुढे जातो. उदाहरणामध्ये कर्मयोग साधून पुढे निघून जातो, कारण समान चित्त असल्यामुळं कर्माचं फळ प्राप्त करत नाही, कर्माच्या फळाकडे लक्ष देत नाही. कर्म जे करतो ती भगवंतास अर्पण होतो आणि शेष जे उरल्या जातं त्याला योग स्थिती म्हणतात. मन बुद्धी, लक्षात ठेवा, मन बुद्धी हे दोन्हीचं एक होणे हा कर्मयोग घडतो. किंवा निष्काम कर्म, विचारपूर्वक केलेलं कर्म स्वाकार स्वरूप होऊन जातो. मग मन आणि बुद्धी एक रूप होऊन जाते. मन बुद्धी एक रूप झाली हे चित्ताचं समन्वय प्रगट होते आणि चित्ताचं समानत्व प्रगट होणे म्हणजे हे योगाचं सार आहे. एवढं लक्षात असू द्या. परितेचे कर्माचरिजे तरी हा योग पाविजे. जे कर्म शेष सहजे योग स्थिती. तेच कर्म आचरण करा, दुसरं नाही. तेच कर्म म्हणजे जे शास्त्र मान्य कर्म आहे, वेद मान्य कर्म आहे, देव मान्य कर्म आहे, संत मान्य कर्म आहे, तीच कर्म केलं पाहिजे. बरं, दुसरं कर्म करायचं नाही. एखादी दांडग पाप कर चाल, कृष्णार्पण वस्तू. जमलं का?
जमलं? असं नाही जमणार. म्हणून ह्या गोष्टी माऊली लय हुशार आहेत, बार बार या गोष्टी हे लोक लय काळ्या डोसक्याचा आगावच्या सोंग करील म्हणून माऊलीने म्हणलं की जे कर्म करा भगवंतास अर्पण करा, पाप असो पुण्य असो असं म्हणतात ते लोक. म्हणून माऊलीनं कचमण्या इथं कोंडी घातली. परितेची कर्माचरिजे तरीचा हा योग पाविजे, जे कर्म सेज सहजे योग स्थिती. कर्मशेष जे आहे कर्माचं शेष सहजपणे उरल्या जातं त्याला योग स्थिती म्हणतात. ते कर्म आचरण केलं परितेची कर्माचरिजे तरीचा हा योग पाविजे. कोणता योग? निष्काम कर्माचा योग, निष्काम परमात्मा. निष्काम कर्माचं फळ काय? निष्काम कर्माचं फळ म्हणजे प्रत्यक्ष नैष्कर्म्य सिद्धी. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे 17व्या अध्यायात वर्णन केलेलं उदाहरण. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे निष्काम कर्म केलं की नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. लक्षात बसलं का? म्हणून बुद्धी योगाला फारच महत्व दिलं पाहिजे अर्जुना. आणि बुद्धी मन आणि बुद्धी एके झाल्यामुळं सहजपणे स्थिर पावत असते. फळाचा हेतू कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी नसतो. म्हणून अशा प्रकारची जी बुद्धी आहे ते प्रत्यक्षपणे त्याला पाप पुण्य विरहित करून टाकून देते. आणि पाप पुण्य विरहित करून जे कर्म वर्तन करतो ते कर्म निष्काम बनत असतं आणि मोहाच्या पलीकडे जातो. आणि तेच बुद्धी स्थिर पाहू शकते, दुसरी बुद्धी स्थिर पाहू शकत नाही. आणि त्यालाच असणार जे हे योग स्थिती असं म्हणतात. एवढं लक्षात असू द्या. मग बघा या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की अर्जुना अशा प्रकारचा मोह सांडून निष्काम कर्म जर केलास तर बुद्धिरूपी स्थिर प्रगट होईल. आणि कसले बी इंद्रिय जर प्रगट झाले तुझ्याकडे सतवण्याकरता, कारण त्याच्यावर तुझी बुद्धी निश्चळ असते. प्रत्येक इंद्रियावर भगवान नाम स्मरण होतो. कारण बुद्धीचं मन जर ऐकत असेल तर मग इंद्रिय काय ऐकत नाहीत मला सांगा ना ते. म्हणून म्हणतात अशा प्रकारचा जर मोह जर अर्जुना त्यागलास तर मग या मनाला वैराग्य निर्माण होईल. आणि वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर मग काय होईल? मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. सहजपणे मग चाड राहणार नाही मनाला, निचाड होईल. कुठलीच चाड राहणार नाही मनाला. आणि सहजपणे मन निष्कलंक होईल. आणि निष्कलंक झाला की मग आत्मज्ञान प्रगट होते. आता एवढी साधना लागते आत्मज्ञान प्रगट होण्याकरता. आणि म्हणायचं का उगाच आत्मज्ञान प्रगट होतंय का, आत्मज्ञान प्रगट होतंय का? मन, बुद्धी आणि चित्त हे सर्व एकरूप होतो. त्याला योग स्थिती म्हणजे बुद्धियोग, कर्मयोग हे सर्व योग स्थिती प्रगट होत असते. मग इंद्रियांच्या संगती जरी राहत असला, जे पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाची जरी संगती जी पसरू होती मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या स्वरूपाने पहिले बुद्धी नटत होती, पण ते बुद्धी पुनरूपी माघारी तोंड फिरून आत्मस्वरूपाकडे प्रगट होते. म्हणून म्हणता आत्मस्वरूपाकडे ज्याची बुद्धी प्रगट झाली त्याला समाधी सुख केवळ, समाधी सुख केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती. समाधी सुखी केवळ ज्याची बुद्धी सागरासारखी झाली त्याला समाधी सुख प्रगट होत असते. त्याला समाधी सुख म्हणतात. आता समाधी, समाधी कोण? मन, बुद्धी आणि चित्त. चित्त समान होते, मन आणि बुद्धी एकी झाले तर. आणि चित्त समाधान झालं की बुद्धियोग प्रगट झाला. बुद्धियोग प्रगट झाला की समाधी प्रगट होत असते. त्याला म्हणतात समाधी. कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.